नमस्ते विद्यार्थी मित्र, प्रश्न पहा. ए व बी या दोन संख्येची सरासरी 20, बी व सी या दोन संख्येची सरासरी 19, सी व ए या दोन संख्येची सरासरी 21. तर ए ची किंमत किती? तर ए ची किंमत कशी काढायची पहा. या तीन अंकाची बेरीज करायची. 20 अधिक 19 अधिक 21 ती बेरीज येते 60. त्यानंतर काय करायचं, ए सोडून बाकीच्या दोन संख्या कोणत्या आहेत? तर ए सोडून बाकीच्या दोन संख्या आहेत बी व सी. त्यांची सरासरी किती आहे? 19. त्याची दुप्पट करायची. 19 ची दुप्पट किती आली? 38. 60 मधून 38 गेले 22. तर ए ची किंमत आपल्याला किती मिळाली? 22. पुढे पहा, 2x बरोबर 3y, 3y बरोबर 4z. तर एक्स वाय झेड यांचं गुणोत्तर काढायचं. तर हे सोडवायचं कसं पहा. या तिघांचा लसावी काढायचा, 2चा 3चा आणि 4चा. यांचा लसावी किती येतोय बघा. तर यांचा लसावी येतोय 12. तर या ठिकाणी बघा, ह्या लसावीला या प्रत्येक संख्येने भागायचं. 12 भागिले 2 6, 12 भागिले 3 4, 12 भागिले 4 3. वर्तुळाचा परिघ 110 सेमी आहे. तर वर्तुळाचा व्यास किती? बघा, व्यास काढण्यापूर्वी आपल्याला त्रिज्या काढायची. तर त्रिज्या कशी काढायची? त्रिज्या काढण्यासाठी परिघाला 7/44 ने गुणायचं. 7/44 ने गुणायचं. परिघाला कितीने गुणायचं? 7/44. काटाकाटी करू. 22 दुनी 44, 22 पंचे 110, 7 5 35, 35/2. 35/2 म्हणजेच बेक बे बे 7 14, 17.5 ही निघाली त्रिज्या. 17.5 त्रिज्या आहे. व्यास हा त्रिज्येच्या काय असतो? दुप्पट असतो. तर 17.5 ची दुप्पट म्हणजेच किती? 35 सेमी.